आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्सचा मराठी अर्थ पूर्ण भूतकाळ असा होतो. भूतकाळात एका विशिष्ट वेळेच्या आधी एखादी क्रिया पूर्ण झाली होते हे दर्शवण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी क्रिकेट खेळलो होतो. आय हॅड प्लेड क्रिकेट. तो शाळेत गेला होता. ही हॅड गॉन टू स्कूल. तिने इंग्रजीचा अभ्यास केला होता. शी हॅड स्टडीड इंग्लिश. मी त्याला सांगितले होते. आय हॅड टोल्ड हिम. आय हॅड टोल्ड हिम. आम्ही नोट्स लिहिल्या होत्या. वी हॅड रिटन अ नोट्स. त्याने मला बघितले होते. ही हॅड सीन मी. ही हॅड सीन मी. ते घरी आले होते. दे हॅड कम होम. दे हॅड कम होम. तिने फुले पाठवली होती. शी हॅड सेंट फ्लावर्स. शी हॅड सेंट फ्लावर्स. आम्ही मुंबईला गेलो होतो. वी हॅड गॉन टू मुंबई. मी पाणी पिले होते. आय हॅड ड्रंक वॉटर. त्याने खुर्ची मोडली होती. ही हॅड ब्रोकन द चेअर. ही हॅड ब्रोकन द चेअर. त्याने कार चालवली होती. ही हॅड ड्रिव्हन अ कार. राम बाजारात गेला होता. राम हॅड गॉन टू मार्केट. तिने गाणे गायले होते. शी हॅड संग अ सॉन्ग. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी क्रिकेट खेळलो नव्हतो. आय हॅड नॉट प्लेड क्रिकेट. तो शाळेत गेला नव्हता. ही हॅड नॉट गॉन टू स्कूल. तिने फुले पाठवली नव्हती. शी हॅड नॉट सेंट फ्लावर्स. त्याने मला सांगितले नव्हते. ही हॅड नॉट टोल्ड मी. राम मंदिरात गेला नव्हता. राम हॅड नॉट गॉन टू टेम्पल. त्याने मला बघितले नव्हते. ही हॅड नॉट सीन मी. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. पॉझिटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स: मी क्रिकेट खेळलो होतो का? हॅड आय प्लेड क्रिकेट. तू पाणी पिले होते का? हॅड यू ड्रंक अ वॉटर. त्याने मला सांगितले होते का? हॅड ही टोल्ड मी. तो शाळेत गेला होता का? हॅड ही गॉन टू स्कूल. तिने गाणे गायले होते का? हॅड शी संग अ सॉन्ग. त्याने खुर्ची मोडली होती का? हॅड ही ब्रोकन द चेअर.
निगेटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर आहे हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स. मी क्रिकेट खेळलो नव्हतो का? हॅड आय नॉट प्लेड क्रिकेट? तो शाळेत गेला नव्हता का? हॅड ही नॉट गॉन टू स्कूल? तिने फुले पाठवली नव्हती का? हॅड शी नॉट सेंट फ्लावर्स? आम्ही तुला सांगितले नव्हते का? हॅड वी नॉट टोल्ड यू? त्याने मला पाहिले नव्हते का? हॅड ही नॉट सीन मी? तो कार चालवत नव्हता का? हॅड ही नॉट ड्रिवन अ कार?